अकोले नगरपंचायतमध्ये सोनाली नाईकवाडीच किंगमेकर वैभव पिचडांचं नेतृत्व नगरसेवकांनी झुगारलं। सोनाली नाईकवाडींचा 11 मतांनी विजय, पिचड गटाला मोठा धक्का, राज्यभर चर्चेला उधाण। अकोले नगरपंचायतीचे नगराध्यक्ष बाळासाहेब वडजे यांच्यावरील अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर रिक्त झालेल्या नगराध्यक्ष पदासाठी आज शुक्रवारी झालेल्या निवडणुकीत भाजपच्या 2 गटांमध्ये थेट लढत पाहायला मिळाली। या निवडणुकीत सोनाली चेतन नाईकवाडी यांनी 11 विरुद्ध 6 मतांनी वैष्णवी सोमेश्वर धुमाळ यांचा पराभव करत दुसऱ्यांदा अकोले नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष होण्याचा मान पटकावला। नगराध्यक्ष निवडणुकीची प्रक्रिया सकाळी 11 वाजता प्रांताधिकारी तथा पीठासीन अधिकारी अरुण उंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली। निवडणुकीमध्ये 17 नगरसेवकांनी सहभाग घेतला। आवाजी मतदानानंतर सोनाली नाईकवाडी यांच्या बाजूने 11 नगरसेवकांनी कौल दिला, तर वैष्णवी धुमाळ यांना केवळ 6 मतं मिळाली। त्यानंतर पीठासीन अधिकारी अरुण उंडे यांनी सोनाली नाईकवाडी यांना अधिकृतपणे विजयी घोषित केलं। या निवडणुकीतील विशेष बाब म्हणजे भाजपमध्येच 2 गट आमने सामने उभे ठाकले। माजी आमदार वैभव पिचड यांच्या नेतृत्वाखालील गटानं वैष्णवी धुमाळ यांना उमेदवारी दिली होती, मात्र भाजपच्या ज्येष्ठ नेत्या सोनाली नाईकवाडी यांनी स्वतंत्र शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला आणि सुरुवातीपासूनच 17 पैकी 12 नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा केला। माधुरी शेणकर या नगरसेविका अंतिम टप्प्यात पिचडांच्याकडे गेल्या। वैष्णवी धुमाळ यांच्या बाजूने भाजपचे अधिकृत 5 नगरसेवक आणि काँग्रेसच्या 1 नगरसेवकाचा पाठिंबा होता, तर सोनाली नाईकवाडी यांच्या पाठीशी भाजपमधील बहुसंख्य नगरसेवकांसह शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी सुद्धा उघडपणे भूमिका घेतल्यानं त्यांचा विजय एकतर्फी झाला। या निवडणुकीमध्ये माजी आमदार वैभव पिचड यांचं नेतृत्व केवळ 5 नगरसेवकांपुरतं मर्यादित राहिल्याचं चित्र स्पष्ट झालं। विशेष म्हणजे त्यांच्या नेतृत्वाखाली निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांनीच त्यांच्या विरोधात भूमिका घेत सोनाली नाईकवाडी यांना पाठिंबा दिला। त्यामुळे अकोल्यातील भाजपच्या राजकारणात मोठे सत्ता संतुलन बदलल्याची चर्चा सुरू असून हा विषय जिल्ह्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरलाय। भाजपच्या निष्ठावान कार्यकर्त्या म्हणून ओळख असलेल्या सोनाली नाईकवाडी यांनी या विजयामधून अकोले शहरातील आपले राजकीय वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय। नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत त्यांनी स्वतःची स्वतंत्र ताकद दाखवत आपणच अकोल्यातील प्रभावी नेतृत्व असल्याचं अधोरेखित केल्याचं राजकीय जाणकारांचं मत आहे। सोनाली नाईकवाडी यांनी भाजपच्या अकोले तालुकाध्यक्षा त्यानंतर अहिल्यानगर जिल्हाध्यक्षा म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। नुकतीच त्यांची भाजपच्या राज्य सचिव पदावर नियुक्ती झाली असून त्यानंतर अवघ्या काही दिवसात त्यांनी नगराध्यक्ष पदाची निवडणूक जिंकत आपल्या नेतृत्वाची ताकद पुन्हा सिद्ध केली आहे। दरम्यान नगराध्यक्ष म्हणून त्यांच्या विजयाची घोषणा होताच समर्थकांनी अकोले शहरात जल्लोष साजरा केला। गुलालाची उधळण, फटाक्यांची आतषबाजी आणि घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला। नगरपंचायत परिसरात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस प्रशासनानं विशेष खबरदारी घेतलेली। अकोले नगरपंचायतीवर आतापर्यंत माजी आमदार वैभव पिचड यांचं वर्चस्व मानलं जात होतं, मात्र अलीकडील काळात त्यांच्या वैद्यकीय समस्यांमुळे नगरपंचायतीच्या राजकारणाकडे अपेक्षित लक्ष देता आलं नसल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे। फेब्रुवारी 2027 मध्ये होऊ घातलेल्या अकोले नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमधील ही गटबाजी पक्षासाठी मोठं आव्हान ठरू शकते। दुसरीकडे या अंतर्गत संघर्षाचा फायदा अकोल्याचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांना होण्याची शक्यता राजकीय वर्तुळामध्ये व्यक्त केली जात असून आगामी निवडणुकांची राजकीय साखर पेरणी आतापासूनच सुरू झाल्याची चर्चा रंगली आहे। एकंदरीत अकोले नगरपंचायतीतील नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीनं भाजपमधील अंतर्गत सत्ता संघर्ष उघड केला असून सोनाली नाईकवाडी यांच्या विजयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणांना नवं वळण मिळालंय। हा निकाल माजी आमदार वैभव पिचड यांच्यासाठी मोठा राजकीय धक्का मानला जातोय, तर सोनाली नाईकवाडी यांच्या नेतृत्वाला नव्यानं बळ मिळाल्याचं स्पष्ट झालंय। आज दिनांक 31 जुलै सकाळचे 11 वाजता अकोले नगरपंचायतच्या अध्यक्ष निवडणुकीसाठी कार्यक्रम जाहीर केला होता मान्य जिल्हाधिकारी साहेब यांच्या। त्यानुसार आपला वेळेत कार्यक्रम सुरू झाला। अध्यक्षपदासाठी आपल्याकडे फायनल 2 उमेदवार झाले होते। एक वैष्णवी धुमाळ मॅडम होते आणि एक सोनाली नाईकवाडी मॅडम होत्या। 2 उमेदवारांपैकी आपल्याला 17 नगरसेवकांनी हातून जाऊन मतदान केलं, तर सोनाली नाईकवाडी यांना 11 नगरसेवकांनी मतदान केलं आणि वैष्णवी धुमाळ यांना 6 लोकांनी। तर 11 हे जास्तीचं मतदान असल्यामुळं सोनाली नाईकवाडी यांची नगराध्यक्षपदाची निवड झालेली आहे, तसं आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे। साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर
अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काच बिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.